नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण EMI पद्धतीने व्याजदर कसे काढायचे ते पाहणार आहोत। पहा, एका मोबाईलची किंमत 24,000 रुपये आहे, तर 12% दराने 2 वर्षाची व्याज किती। आता पहा, एका मोबाईलची किंमत किती आहे? 24,000 रुपये। किती आहे? 24,000 रुपये। आणि समजा ही जर मूळ किंमत असेल आणि तुम्ही डाऊन पेमेंट हे तुम्ही 8,000 रुपये केले असेल, समजा 8,000 रुपये दिलेत, ठीक आहे। मग आपण 8,000 वजा करूयात यामध्ये, तर पहा किती उरले? 0 0 0, 14 मधून 8 गेला, 6 81 1, 16,000 रुपये तुम्हाला हे 2 वर्षामध्ये द्यायचे आणि 16,000 रुपये हे 2 वर्षात द्यायचे। परंतु किती व्याजदर लागेल 2 वर्षासाठी? पहा, आपण कोणतीही वस्तू या ठिकाणी घेत असतो, बरोबर? मोबाईल, फ्रीज हे हप्त्यावरती घेत असतो, परंतु आपल्याला या ठिकाणी जे व्याज असतं ती EMI पद्धतीने लागलेलं असतं। तर पहा, आता हे 16,000 व्याजदर काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं? फक्त हे 16,000ला या 12%ने काय करायचं? फक्त गुणायचं आहे आणि छेदामध्ये काय येईल या ठिकाणी? तर 100, ठीक आहे। 2 शून्याला 2 शून्य गेले, किती राहिलं मग? 160 गुणिले 12। आता यांचा गुणाकार करूयात आपण। 12 72, 7 हातचे 12 एके 12 आणि 7 किती येणार? 19 आणि हा 0, तर किती व्याज येणार? एका वर्षाचं व्याज किती येणार? 1920। आता मग 2 वर्षाचं व्याज किती येईल? पहा, 1920 गुणिले 2 करा, 2 0 0, 2 दुनी 4, 92 18, 1 हातचा 2 1 2 आणि 1 3, तर व्याज किती येणार 2 वर्षाचं? 3,840। म्हणजे तुम्हाला एकूण रक्कम किती भरावी लागते? पहा, एकूण रक्कम, मूळ किंमत किती आहे मोबाईलची? 24,000। किती आहे? 24,000 आणि हे व्याज पहा किती आहे? व्याजदर 3,840। तर एकूण रक्कम तुम्हाला त्या मोबाईलची किती भरावी लागेल? तर पहा, 4 आणि 3 7 आणि हा 2, 27,840ला तुम्हाला तो मोबाईल बसणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही EMI पद्धतीने व्याजदर सोप्या पद्धतीने काढू शकता। अजून एक उदाहरण आपण घेणार आहोत। एका गाडीची किंमत 2,20,000 रुपये आहे, तर 10% दराने 3 वर्षाचे व्याज किती? EMI पद्धतीने व्याजदर आपल्याला विचारलाय। तर पहा, आता मूळ किंमत किती आहे गाडीची? 2,20,000 रुपये। 2,20,000 रुपये आणि डाऊन पेमेंट किती केलेलं आहे? समजा 1,00,000 रुपये आपण डाऊन पेमेंट केलेलं आहे, ठीक आहे। तर आता शिल्लक किती उरत आहेत? पहा, 0 0 0, त्यानंतर पहा 0 2 आणि 1, 1,20,000 रुपये किती उरत आहेत? 1,20,000 रुपये आणि 1,20,000 रुपये तुम्हाला 2 वर्षामध्ये काय करायचे? तर फेडायचे आहेत। तर पहा, तुम्हाला व्याजदर काढायचं आहे, त्यामुळे काय करायचं? एका वर्षाचा व्याजदर अगोदर काढून घेण्यासाठी गुणिले काय करायचं? 10 करायचं आणि छेदामध्ये काय करायचं? 100। 2 शून्याला 2 शून्य गेले, 12 1 12 आणि वरचे किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत। हे झालं एका वर्षाचं व्याज। किती वर्षाचं व्याज झालं? एका वर्षाचं व्याजदर आहे आणि असं आपल्याला 3 वर्ष व्याजदर द्यावं लागणार आहे। त्यामुळे किती होणार? पहा, 12 36 आणि हे 3 0, ठीक आहे। तर एकूण व्याज किती बसणार आहे EMI पद्धतीने? 36,000। म्हणजे ती गाडी किती रुपयाला पडते? पहा, 2,20,000 तिची मूळ किंमत आहे आणि 36,000 रुपये तुम्हाला व्याजदर, ठीक आहे, 3 वर्षाचं द्यायचंय। 0 0 0 6, 3 2 5 आणि 2, म्हणजे ती गाडी तुम्हाला 2,56,000 रुपयाला पडणार आहे। अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीचे व्याजदर काढू शकता। या पद्धतीने तुम्ही व्याज काढू शकता। तर अजून एक आपण उदाहरण घेऊयात। एका कारची किंमत 6,00,000 रुपये आहे, तर 12% दराने 3 वर्षाचे व्याज किती? पहा, 3 वर्षाचे व्याज, आता या ठिकाणी मूळ किंमत किती आहे कारची? 6,00,000 रुपये। किती आहे? 6,00,000 रुपये आणि डाऊन पेमेंट समजा तुम्ही किती केलं असेल? समजा 1,50,000 केलं असेल। किती केलं असेल? 1,50,000। तरीही तुम्हाला अजून किती द्यायचे रे? तर 4,50,000 रुपये तुम्हाला अजून भरायचे आहेत, ठीक आहे। आणि तुम्ही त्यासाठी 3 वर्ष घेणार आहात, तर 3 वर्ष जर घेणार असाल तर तुम्ही काय करायचं? 4,50,000ला काय करायचं? व्याजदराने गुणायचं। किती आहे व्याजदर? 12, छेदामध्ये काय घ्यायचं? 100, ठीक आहे। 2 शून्याला 2 शून्य गेले, 12 पंचे 60, 6 हातचा 12 चौक 48, 48 आणि 6 किती झाले?
54 किती झाले 54 आणि हे 2 शून्य. ठीक आहे, हे झालं 54,000 तुमचे फक्त एका वर्षाची किंमत. ठीक आहे, एका वर्षाचे व्याज झालं. आता गुणिले काय करा 3 करा 3 0 0 3 0 0 3 0 0 3 चौक 12 1 3 5 15 आणि 1 16. ठीक आहे, 1,62,000 एवढं व्याज होत आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एकूण गाडी किती रुपयाला मिळाली आपल्याला पहा 6 लाख रुपये मूळ किंमत होती गाडीची आणि त्यामध्ये व्याजच भरतोय आपण 1,62,000 इतकं. तर मूळ किंमत पहा या ठिकाणी तर गाडी आपल्याला किती रुपयाला बसेल तर 7,62,000ला ही गाडी बसणार आहे. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने EMI पद्धतीने तुम्ही व्याजदर या पद्धतीने काढू शकता. तर तुम्हाला 1 वर्षाचं 2 वर्षाचं 3 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं असं तुम्हाला या ठिकाणी व्याजदर काढायला लावतील. तर तुम्ही या पद्धतीने व्याजदर काढू शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.